या अनुच्छेद 109 मध्ये तुम्हाला असं दिसेल की राज्यसभेच्या वर लोकसभेला धन विधेयकाबाबतीत महत्त्व देण्यात आलेलं आहे. ते अधोरेखित करताना आपण असं समजूया की लोकसभेची जबाबदारी, कारण सगळे लोकप्रतिनिधी निवडून तिथं आलेले आहेत म्हणून त्यांची जबाबदारी भारताच्या संपत्तीबद्दल, भारताच्या समावेशक एकत्रित संपदेबद्दल जास्त आहे. अर्थात राज्यसभेला उच्च दर्जा सभागृह जरी असलं तरीही या ठिकाणी महत्वाची भूमिका ही लोकसभेने पार पाडायची आहे. इतपर राज्यसभा त्याच्यामध्ये आपल्याला काही सूचना, काही सल्ला, काही बदल आहेत की काय त्याचा आढावा घेऊन तशा सूचना, तसे बदल करण्यासाठी सूचित करू शकतात. म्हणून पहिल्यांदा धनविधेयकाचं जर काही वैशिष्ट्य असेल तर ते एक असं आहे की कुठलंही धनविधेयक राज्यसभेमध्ये प्रस्तुत केलं जाणार नाही. सगळी धनविधेयक, याचाच अर्थ असा आहे की सगळी धनविधेयक ही लोकसभेमध्ये प्रस्तुत केली जातील. लोकसभेमध्ये प्रस्तावित झाल्यानंतर मग राज्यसभेच्या नेण्यासाठी जाऊ शकतं. आपण याच्या आधीच्या अनुच्छेदामध्ये इतर विधेयकांबद्दल जेव्हा अभ्यास केला तेव्हा राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये कुठलंही कोणत्याही विषयावरचं विधेयक हे प्रस्तावित केलं जाऊ शकतं, प्रस्तुत केलं जाऊ शकतं, इंट्रोड्यूस केलं जाऊ शकतं. पण मनी बिल, धन विधेयकाच्या बाबतीत ही विशेष तरतूद या ठिकाणी आपण लक्षात ठेवायला पाहिजे की धन विधेयक ही फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस होतात, तिथेच प्रस्तावित आणि प्रस्तुत केली जातात. राज्यसभेमध्ये एकदा लोकसभेमधून पारित झाल्यानंतर ती जातात. समभाग 2 असं म्हणतोय अनुच्छेद 109 की लोकसभेने धन विधेयक पारित केल्यानंतर ते राज्यसभेकडे तिच्या शिफारसीकरिता पाठवले जाईल आणि ते विधेयक मिळाल्याच्या दिनांकापासून 14 दिवसांच्या कालावधीच्या आत या ठिकाणी राज्यसभेला एक विशिष्ट कालमर्यादा नेमून दिलेली आहे, ती म्हणजे 14 दिवस. 14 दिवसांच्या कालावधीच्या आत राज्यसभा आपल्या शिफारसीसह ते लोकसभेकडे परत पाठविल व तदनंतर लोकसभेला राज्यसभेच्या सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही शिफारसी स्वीकारता येतील किंवा फेटाळता येतील. राज्यसभेकडे एकदा असं धनविधेयक लोकसभेत पारित झालं की पाठवलं जाईल. त्याच्यावर राज्यसभेला काही सूचना, काही बदल, काही शिफारसी करण्याचा अधिकार असेल, परंतु त्या शिफारसी लोकसभेने पाळल्याच पाहिजे असं नाही. लोकसभा त्या शिफारसी स्वीकारू शकते किंवा फेटाळू शकते. हे लोकसभेला दिलेलं दुसरं महत्व आहे. राज्यसभेच्या वर लोकसभेला महत्व जे देण्यात आलं ते हे दुसरं महत्व आहे. पहिलं महत्व की कुठलंही धनविधेयक हे लोकसभेशिवाय राज्यसभेमध्ये प्रस्तावित होणार नाही, फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये प्रस्तावित होईल. आणि दुसरं, शिफारसी आल्यानंतर अंतिम निर्णय लोकसभा सदस्यांचा असेल, त्या शिफारसी स्वीकारायच्या की त्या शिफारसी फेटाळायच्या. समभाग 3 अनुच्छेद 109 पुढे असं म्हणतो की जर लोकसभेने राज्यसभेच्या शिफारसीपैकी कोणत्याही शिफारसी स्वीकारल्या तर धनविधेयक राज्यसभेने शिफारस केलेल्या व लोकसभेने स्वीकारलेल्या सुधारणासह दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल. शेवटी कुठलेही विधेयक हे दोन्ही सभागृहांनी मान्य केलं पाहिजे, दोन्ही सभागृहामध्ये ते स्वीकारलं गेलं पाहिजे आणि दोन्ही सभागृहाची मान्यता ही कुठल्याही विधेयकाला पाहिजे. पण धनविधेयकाच्या बाबतीत अशी मान्यता जर राज्यसभेने काही शिफारसी केल्या व त्या लोकसभेने स्वीकारल्या तर राज्यसभेकडे परत मान्यतेसाठी ते पाठवलं जाणार नाही. तर लोकसभेमध्येच ती मान्यता गृहीत धरलेली आहे की लोकसभे आणि राज्यसभेने दोघांनीही मिळून ते विधेयक मान्य केलं, राज्यसभेने केलेल्या शिफारसीसह असं मानलं जाईल. समभाग 4 अनुच्छेद 109 पुढे असं म्हणतो की जर लोकसभेने राज्यसभेच्या शिफारसीपैकी कोणत्याही शिफारसी स्वीकारल्या नाहीत, समभाग 3 मध्ये शिफारसी स्वीकारल्या तर, पण समभाग 4 मध्ये जर लोकसभेने राज्यसभेच्या
शिफारसीपैकी कोणत्याही शिफारसी स्वीकारल्या नाहीत, तर धनविधेयक लोकसभेने जसे पारित केले होते, म्हणजे राज्यसभेला पाठवण्यापूर्वी लोकसभेने ते जसे पारित केले होते तशाच स्वरूपात राज्यसभेने शिफारस केलेल्यापैकी कोणत्याही सुधारणेशिवाय ते दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल. म्हणजे जर लोकसभेने त्या शिफारसी मानल्या नाहीत, शिफारसी फेटाळून लावल्या, तरीही धन विधेयक हे दोन्ही सभागृहांनी मंजूर केलं, त्याला मान्यता दिली असं मानलं जाईल आणि पुढे राष्ट्रपतीच्या सहीला ते पाठवलं जाईल. म्हणजे लोकसभेला परत या ठिकाणी लुप्तमाप एक वरचा दर्जा धन विधेयकाच्या बाबतीत प्रदान केलेला आपल्या लक्षात येईल. पुढचा आणि शेवटचा समभाग 5 अनुच्छेद 109 असं म्हणतो, जर लोकसभेने पारित केलेले व राज्यसभेकडे तिच्या शिफारसीकरता पाठवलेले धन विधेयक उक्त 14 दिवसाच्या कालावधीच्या आत लोकसभेकडे परत पाठविण्यात आले नाही, तर उक्त कालावधी संपल्यावर म्हणजे 14 दिवसानंतर ते लोकसभेने जसे पारित केले होते तशा स्वरूपात दोन्ही सभागृहांनी पारित केले असल्याचे मानले जाईल. बऱ्यापैकी सुटसुटीत आणि स्पष्ट असे निर्देश 109 मध्ये धन विधेयकाच्या बाबतीत देण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी 109 अनुच्छेद तुम्ही बघितला की धन विधेयकाच्या पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये दोन्ही सभागृहातल्या काय हालचाली असतील त्याच्याबद्दल दिलेलं आहे. पण धन विधेयक नेमकं कशाला म्हणायचं, तर त्याच्यानंतर धन विधेयकाची व्याख्या दिलेली आहे. पहिल्यांदा या ठिकाणी 109 मध्ये हे प्रस्तुत करण्याचा उद्देश एवढा आहे की धन विधेयक हे जास्त महत्वाचं, कारण पैशाशी संबंधित असतं. जर पैशाशी संबंधित असलेल्या गोष्टी नीट व्यवस्थित ज्यांच्याकडे ते प्रतिनिधिक अधिकार आहे अशा लोकांनी जनतेच्या जर नाही सांभाळले, तर अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी ही दुसऱ्या कोणावर टाकता येणार नाही. म्हणून जे निवडून आलेले सदस्य आहेत, जनतेचे प्रतिनिधी आहेत, भारताचे भाग्यविधाते आहेत, जनगण मन अधिनायक आपण जो बघितला होता संदर्भ, भारताचे भाग्यविधाते आहेत, तर त्यांची जबाबदारी अधोरेखित केलेली आहे. म्हणजे इथं तुम्ही बघाल की धन विधेयकाची व्याख्या नंतर दिलेली आहे. पहिला जबाबदारी दिली, कुठल्या जबाबदारीसाठी तुम्ही तयार राहायचंय ती जबाबदारी दिली. जरी बोलताना मी म्हणालो की या ठिकाणी लोकसभेला उच्च दर्जा राज्यसभेपेक्षा दिल्याचं तुमच्या लक्षात येतं, तो दर्जा जरी दिला असला तरी ऑथॉरिटी ऑलवेज गो विथ अ चंक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी असं जे म्हणतात आहे, कुठलाही अधिकार हा जबाबदारी प्रचूर असतो. जेवढा अधिकार मोठा तेवढी जबाबदारी मोठी, आणि म्हणून लोकसभेची जबाबदारी अकाउंटेबिलिटी या ठिकाणी राज्यसभेपेक्षा जास्त आहे हे लक्षात. कारण याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर लोकसभेलाच घटनेनी पुढे वित्तीय आणि आर्थिक संबंधात जास्त जबाबदार धरलेला आहे. ती जबाबदारी लोकसभेची असते. काही चूक झालं असेल तर त्या इन्क्वायऱ्या करून त्याच्या ठिकाणी रिपोर्ट तयार करणं किंवा पार्लमेंट कमिटी स्थापन करून इन्क्वायरी करून आणणं, हे जे सगळे अधिकार जे नंतरचे आहेत, या सगळ्या जबाबदाऱ्या त्या जबाबदाऱ्या लोकसभेला देण्यात आलेल्या आहे. म्हणून या ठिकाणी हे समजून घेणं महत्वाचं आहे की लोकसभेला पहिला लोकसभेची जबाबदारी लक्षात आणून दिलेली आहे राज्यघटनेने, आणि ती जबाबदारी लक्षात आणून दिल्यानंतर धन विधेयक कशाला म्हणायचं त्याची प्रस्तुत व्याख्या दिलेली आहे. ही व्याख्या विचार करताना आपल्या लक्षात येईल की 7 प्रकारचे या ठिकाणी त्यांनी डिफरन्सिएशन केलेलं आहे. 7 प्रकार निर्माण केलेले आहे आणि या प्रत्येक प्रकारामध्ये आजपर्यंतच्या जेवढ्या मनी बिल्स, जेवढे धन विधेयक ही प्रस्तुत करण्यात आली, या 7 भागामध्ये 7 मथळ्यांमध्ये ते समाविष्ट होतात. ते 7 मथळ काय काय आहेत ते आपण बघून घेऊया. समजा या 7 मथळ्याच्या पलीकडे एखादा मथळा असेल तर त्याही बाबतची तरतूद नंतरच्या समभाग 2 मध्ये अनुच्छेद 110च्या कथन करण्यात आलेली आहे. ती आपण सविस्तर बघताना अनुच्छेद 110 धन विधेयके यांची व्याख्या. समभाग 1, या प्रकरणाच्या प्रयोजनार्थ एखाद्या विधेयकात केवळ पुढील सर्व किंवा त्यापैकी कोणत्याही बाबीशी संबंधित असलेल्या तरतुदी अंतर्भूत असतील तर ते धन विधेयक असल्याचे मानले जाईल. त्या बाबी अशा: पुढील 7 बाबी ज्याचा समावेश
धन विधेयकामध्ये असेल अशी कुठलीही बाब, या 7 गोष्टी ज्या आपण आता वाचणार आहोत त्याच्यातली कुठलीही बाब एखाद्या विधेयकामध्ये जर स्पष्ट केली असेल, उद्धृत केली असेल, नमूद केली असेल, तर ते धन विधेयक होतं. म्हणजे व्याख्या करताना ही समावेशक व्याख्या आहे. इन्क्लुझिव्ह व्याख्या, एक्सक्लुझिव्ह नाही, इन्क्लुझिव्ह आहे. म्हणजे खालील दिलेले हेडिंग त्यापैकी कुठलीही बाब जर विधेयकामध्ये आली असेल तर त्या विधेयकाला धन विधेयक म्हणता येतं. कधी कधी याच्यावर फार चर्चा होते की अमुक आहे ते मनी बिल आहेच नाही, ते एका कायद्याचा मसुदा आहे. कायद्याचा मसुदा हा फायनान्शियल अँगलनी मनी बिल होऊ शकत नाही, धन विधेयक होऊ शकत नाही. परंतु त्या कायद्याच्या मसुद्यामध्ये या खालील 7 नमूद केलेल्या गोष्टीपैकी जर एखादी गोष्ट आली असेल तर ते कायद्याचं विधेयक जरी असलं तरी धन विधेयकाच्या व्याख्येमध्ये बसल्यामुळं ते धन विधेयक म्हणून संबोधलं जातं. आणि म्हणून अशा वेळी आपल्याला बघा काही काही गोष्टी अशा दिसतात की काही विधेयक ही केवळ लोकसभेमध्ये येतात आणि लोकसभेमध्येच पारित होतात. राज्यसभेला एक दुय्यम दर्जा दिला जातो. खूप लोक किकाटत असतात की अरे राज्यसभेने मंजुरी दिली, राज्यसभेने मंजुरी दिली नाही. अनुच्छेद 109च्या समभागात जर तुम्ही बघितलं तर राज्यसभेच्या मंजुरीची गरज नसताना सुद्धा धन विधेयक जर असेल तर लोकसभेला ते पारित करण्याचा अधिकार आहे आणि लोकसभेने पारित केल्यानंतर दोन्ही सभागृहांनी मंजुरी दिली, मान्यता दिली. हा घटनेचा संकेत आहे. हा लक्षात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ही स्पष्टता असणं आवश्यक आहे. जनतेला ही स्पष्टता पाहिजे, जास्त महत्वाचं. कारण शेवटी ही जे सगळं आहे कोणाच्या पैशांबद्दल बोललं जाते, धनविधेयक ही कोणाची आहे? हा आपला पैसा आहे, हा जनतेचा पैसा आहे. टॅक्स आणि वेगवेगळ्या माध्यमातून फी, दंड जे जे काही आकारणी होते त्या सगळ्या माध्यमातून भारत सरकारच्या तिजोरीमध्ये जीएसटी, सीएसटी काय काय असेल त्याच्यातून जो काय पैसा जमा होतो ती भारत भारत सरकारची संपदा, भारत सरकारची मालमत्ता ही ठेवलेली आहे. भारत सरकारची मालमत्ता म्हटल्यानंतर ती जनतेची मालमत्ता असते, हे या ठिकाणी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आणि जनतेचा पैसा जनतेने कसा वापरावा आणि म्हणून जनतेचे जे खरे प्रतिनिधी आहेत जे फक्त आणि फक्त लोकसभेमध्ये असतात, राज्यसभेमध्ये नामनिर्देशित केलेले सदस्य असतात, खासदार असतात, पण लोकसभेमध्ये लोकांनी निवडून दिलेले खासदार असतात. म्हणून त्यांची जबाबदारी अधोरेखित करून 109 मध्ये आपण जेव्हा बघितलं की लोकसभेला जास्त इम्पॉर्टन्स देण्यात आलाय, त्याचबरोबर त्यांना जास्त रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा देण्यात आलेली आहे. तर खालील आपण एक एक गोष्ट जरा बघूया, थोडं लक्ष देऊन ऐकण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे. कोणताही कर बसवणे किंवा तो रद्द करणे, टॅक्स, कुठलाही कर बसवणे, तो रद्द करणे, तो माफ करणे, त्यात फेरफार करणे किंवा त्याचे विनियमन करणे, रेग्युलेशन, कुठलाही टॅक्स, टॅक्स बद्दल रद्द करणे, माफ करणे, त्यात फेरफार करणे किंवा त्याचे विनियमन करणे. म्हणजे एखादा कर बदलला नाही, रद्द केला नाही, त्याच्यात फेरफार केला नाही, फक्त त्याचं विनियमन केलं. विनियमन म्हणजे तुम्ही टॅक्स भरत असताना अमुक इन्कमला एवढं टॅक्स जे आहे त्याऐवजी ते टॅक्स तुम्ही ज्या अथॉरिटीला भरताय त्याऐवजी त्याच्या खालच्या म्हणजे डेप्युटी कमिशनर असतील इन्कम टॅक्सचे, त्याऐवजी तुम्ही खालच्या अधिकाऱ्याकडे ते भरू शकता. हे नियमात थोडासा बदल केलेला आहे. टॅक्सच्या प्रक्रियेच्या नियमात जरी बदल लहानसा केला असेल तरीही ते धन विधेयक म्हणून संबोधलं जातं. म्हणजे टॅक्सला एक नंबरचं इम्पॉर्टन्स दिलेलं आहे, कारण हा सरकारचा एकमात्र सर्वात मोठा सोर्स आहे पैशाचा. त्याच्यामुळे टॅक्समध्ये टॅक्सच्या संदर्भातली कुठलीही गोष्ट असेल, मग ती प्रोसिजरल का असेना, तुम्ही म्हणाल टॅक्स तर वाढवला नाही, टॅक्स तर कमी केला नाही, धनाच्या मूल राशीमध्ये या विधेयकाने काही फरक पडत नाही, फक्त नियम बदललेले आहे. नियम जरी बदललेले असतील, नियमात थोडासा फेरफार जरी केला असेल तरीही ते विधेयक धन विधेयक म्हणून संबोधलं जातं, प्रोव्हाइडेड इट इज कन्सर्न विथ द टॅक्स अँड टॅक्सिंग सिस्टम, कराच्या बाबत. दुसरं, भारत सरकारने पैसा कर्जाऊ घेणे किंवा कोणतीही हमी देणे यांचे विनियमन अथवा भारत सरकारने पत्करलेल्या किंवा पत्करावयाच्या कोणत्याही वित्तीय
आबंधनाबाबतच्या कायद्याची सुधारणा. वित्तीय आबंधन म्हणजे फायनान्शियल कॉन्ट्रॅक्ट, करार मतदार. फायनान्सच्या बाबतीत ज्या ज्या ठिकाणी भारत सरकारचे करार असतील, ज्या ज्या ठिकाणी भारत सरकार MOU, मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग, समझोता प्रकारचे करार असतील, कुठल्याही प्रकारचे आबंधन म्हणजे कुठल्याही प्रकार बंधनाला आकर्षित करणारे किंवा बंधनामध्ये अडकवून घेणारे, असा हा आबंधनाचा अर्थ आपण घेऊया. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट, थोडक्यात करार, लेखी करार. आपण 10 रुपयाच्या, 20 रुपयाच्या, 50, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर वगैरे जे करतो, त्यांना सगळं कराराचं महत्व, कराराचा दर्जा आहे. अशा प्रकारचं कुठलंही, कशा संदर्भातलं, भारत सरकारने पैसे कर्जाने घ्यायचे असतील किंवा कुठल्या कर्जाला हमी द्यायची असेल. एखाद्या वेळी भारत सरकार छोट्या देशांबरोबर आपले आंतरराष्ट्रीय संबंध ठेवण्यासाठी भूतानसारख्या लहानशा देशांनी जर वर्ल्ड बँकेचं कर्ज घेतलं, तर वर्ल्ड बँक विचारेल की तुम्हाला जमानतदार कोण आहे, तुम्हाला हमी देणारे कोण आहे, साक्षीदार कोण आहे, कोण तुमचे जामीन राहू शकतात याच्यामध्ये, तारण कोण आहे. कर्जाला तारण जसं असतं तसं त्यांनी सांगितलं की बाबा भारत देश आमच्या वतीनं तारण राहू शकतो. अशा बाबतीमध्ये म्हणजे भारताचं धन विधेयक भारतीय वित्तीय संस्थेचं नसून दुसऱ्या संस्थेचं जरी असलं तरी भारत सरकार जर त्याच्यामध्ये अशा प्रकारची हमी घेत असेल, त्याचे विनियमन अथवा भारत सरकारने पत्करलेल्या किंवा पत्करावयाच्या, म्हणजे आपण भूतानचं हमीपत्र घ्यायचं की नाही, किंवा कुठला हा करार मदार करताना आपण काय काय तरतुदी केल्या पाहिजे, कुठल्या अनुषंगाने आपण याच्यात जायला पाहिजे. भारत सरकारने पत्करलेल्या किंवा पत्करावयाच्या असलेल्या, पत्करावयाच्या म्हणजे हे लक्षात घ्या या ठिकाणी, भारत सरकारने कुठल्या करारावर सही करावी, कुठल्या करारावर करू नये आणि तो करार करायचा की नाही करायचा त्याचा ठराव आधी पारित झाला पाहिजे बहुमताने लोकसभेत. या सगळ्या प्रकारचं विधेयक प्रस्तुत करणं म्हणजे धन विधेयक प्रस्तुत करणं, असा याचा अर्थ आहे. भारत सरकारने जर कोणाकडून लोन घ्यायचं असेल तर त्याही बाबतीतलं विधेयक हे लोकसभेमध्ये पारित होणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे लोकसभेच्या खासदारांना किती महत्व आहे हे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. पुढचे भाग वाचताना आपल्या अजून जास्त लक्षात येईल की लोकसभेमध्ये जो माणूस आपण पाठवतो, जो जनतेचा प्रतिनिधी समजला जातो, आपल्या पैशाचा एक ज्याच्याकडे आपण विश्वास म्हणून चाब्या सोपवलेल्या आहेत तिजोरीच्या, असा माणूस समजला जातो, त्याला कुठल्या कुठल्या गोष्टीचं भान असणं, कुठल्या कुठल्या गोष्टीचं नॉलेज असणं आवश्यक आहे, ते या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. एकदा याच्यावर एका कॉलेजमध्ये मी बोलत असताना एका विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता की मग या बाबतीत आपले जे काही खासदार वगैरे निवडून जातात त्यांना नॉलेज असतं का. तर 2 पर्याय त्या ठिकाणी त्यांनीच सुचवले की त्यांना जर नॉलेज नसेल तरी हरकत नाही, पण ते खासदार होण्याच्या आधी ते शपथ घेऊन जेव्हा त्या शपथपत्रावर सही करतात तेव्हाच ते संसदेचे सदस्य गणले जातात, ते आपण बघितलंय. असं त्यांना संसदेचं सदस्यत्व बहाल होण्याच्या आधी त्यांना पाहिजे तर 1-2 महिने इंडक्शन कोर्स घेऊन, एखादा फंडामेंटल क्रॅश कोर्स घेऊन याच्याबद्दल शिकवलं पाहिजे आणि त्यांची परीक्षा घेतली पाहिजे. तो विद्यार्थी म्हणाला त्यांची परीक्षा घेतली पाहिजे आणि त्या परीक्षेमध्ये ते पास झाले तरच त्यांना पुढे तू लोकसभेमध्ये शपथ घे, नाहीतर तू शपथ घेऊ शकत नाही, अशी कंडिशन करता येणार नाही का. मला कौतुक वाटलं त्या विद्यार्थ्याचं. म्हणजे त्यालाही असं वाटतं की माझा प्रतिनिधी जेव्हा तू तिकडे जातो, तो प्रतिनिधी माझ्या खिशातून दररोज जे पैसे काढले जातात त्या पैशाची एक प्रकारे राखण तिथं करत असतो, त्याचं नियमन करत असतो. ते नियमन करणारा माणूस हा त्या बाबतीत साक्षर असला पाहिजे. वित्तीय साक्षरता किंवा आर्थिक साक्षरता त्याच्यामध्ये असली पाहिजे. तर त्याचं उत्तर देताना 2 प्रकारे मी त्याचं उत्तर दिलं. एक तर असं की खरं तर तुम्ही असेच आमदार खासदार निवडून दिले पाहिजे की ज्यांना याच्यातलं कळतं किंवा ज्यांना याच्यातली माहिती आहे. ते वारेमाप कोणाच्या धर्मावर, कोणाच्या जातीवर, एखाद्या प्रकरणावर, एखाद्या गोष्टीवर भाषणं ठोकतात किंवा मग तुकारामाचे आणि ज्ञानेश्वराचे दोहे वाचून भाषणं ठोकतात आणि मग आंबेडकरांचं, फुल्यांचं, छत्रपतीचं नाव घेऊन भारत माता की जय करून भाषणं ठोकतात आणि टाळ्या मिळवतात. असे जे
सदस्य आहेत, असे जे प्रतिनिधी आहेत, ते प्रतिनिधी खरंच वित्तीय साक्षर आहेत का? त्यांची ती साक्षरता सुद्धा आपण तपासून घेतली पाहिजे. कारण राजकारण हा शेवटी बुद्धीपेक्षा भावनेचा खेळ होताना दिसतो. तो भावनेचा न राहता बुद्धीचा किंवा बुद्धी आणि भावनेच्या संतुलित विवेकाचा खेळ झाला पाहिजे. तर या घटनेमध्ये दिलेली जी मूल्य आहेत, घटनेमध्ये जी धोरणं प्रस्तावित केलेली आहे, त्या धोरणाचा खरा अवलंब आणि खरी अंमलबजावणी होऊ शकेल. अन्यथा हे कठीण आहे. कारण हा वित्तीय प्रांत फार सेन्सिटिव्ह आणि अतिशय महत्वाचा आहे. कारण इथे देशाची, आपल्या समाजाची, आपल्या प्रत्येकाची अब्रू दावावर लागलेली असते. कर्ज बघितलं तर असं म्हणतात, की जेव्हा मूल जन्माला येतं, त्याच्यावरती 76,000 रुपयाचं कर्ज असतं. म्हणजे जन्माला आल्या-आल्याच त्याचे ई-एम-आय सुरू होतात. ते ई-एम-आय आपल्याला दिसत नाही. पण अदृश्य स्वरूपात ते ई-एम-आय त्याचे सुरू होतात. म्हणून आपण या 110 अनुच्छेदाकडे जरा अजून डोळसपणे बघूया. आणि तिसरी कंडिशन, जी कंडिशन धनविधेयक निर्धारित करते, त्याच्या व्याख्येत येते ते असं आहे, की भारताचा एकत्रित निधी किंवा आकस्मिकता निधी, कंटिंजन्सी फंड ज्याला म्हणतात, इमर्जन्सी फंड, भारताचा एकत्रित निधी किंवा आकस्मिकता निधी याची अभिरक्षा करणे, अशा कोणत्याही निधीत पैशाचा भरणा करणे किंवा त्यातून पैसे काढणे. भारताचा जो निधी आहे संकलित, आकस्मिक असो किंवा इतर मेन भारताचं जे बजेटिंग असो, त्याच्या निधीतून भरणा करणे म्हणजे पैसे तिच्यात आणणे, समाविष्ट करणे किंवा त्याच्यातून पैसे काढणे. जसं जीएसटी आणलं तेव्हा राज्यांनी पैसा डायरेक्ट न घेता तो केंद्राकडे जमा होईल असं जेव्हा केलं, तर तो भरणा करणे झालं. आणि त्यांचं मग राज्यांनी एक एक आपले टॅक्सच्या प्रस्तुतीनुसार बिलं द्यायचे आणि त्याप्रमाणे मग केंद्र सरकार राज्य सरकारला जीएसटीचे पैसे परत करेल. ते पैसे त्या निधीतून काढण्यात झाले. अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टी असतील तर त्या या धन विधेयकामध्ये समाविष्ट केल्या जातात. या ठिकाणी एक सुंदर शब्द वापरलेला आहे. भारताचा एकत्रित निधी किंवा आकस्मिक निधी यांची अभिरक्षा करणे. अभिरक्षा. महात्मा गांधी या ठिकाणी आठवतात. महात्मा गांधी म्हणायचे, या देशातले जेवढे भांडवलशाह आहेत, त्यांनी लक्षात ठेवावं, की भारताच्या संपत्तीचे ते ट्रस्टी आहेत. ते भारताचे संपत्तीचं रक्षण करण्यासाठी जबाबदार आहेत. असा त्यांचा एक संदर्भ होता किंवा त्यांचा बोलण्याचा एक तत्वज्ञानातला भाग होता, की अर्थकारणाच्या बाबतीत जे देशातले भांडवलशाह आहेत त्यांनी हा विचार करायला पाहिजे, की आज माझ्याकडे एवढी संपत्ती आहे, तर ही कोणाची आहे? ती या देशाची आहे, ती या भारताची आहे, या भारताच्या लोकांच्या श्रमातून, पैशातून मी मिळवलेली आहे. हे जर गांधींचं तत्व, आता हे गांधींचं तत्व कोणी लोक पाळत नाही, विचार करत नाही. पण जेव्हा अंबानी सांगतात की बाबा ते जगातले तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत, तर तिसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती अंबानी कशाला पाहिजे? तिसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत देश भारत का व्हायला नको, जर ते आपल्या संपत्तीचे ट्रस्टी आहेत तर? अशा प्रकारची एक धारणा या अभिरक्षा शब्दामध्ये उद्धृत होते. अभिरक्षा म्हणजे ज्याच्यावर भारताच्या संपत्तीचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे. आणि ते रक्षण करत असताना या निधीतून पैसा केव्हा काढला जावा किंवा या निधीत पैसा केव्हा भरला जावा, त्याच्यावर त्यांनी लक्ष ठेवून काटकसरीने कारभार चालवला पाहिजे. आता जसं मी सांगितलं, की मूल जन्माला येतं त्याच्यावर 76,000 रुपयाचं कर्ज आहे, त्याचा ई-एम-आय जन्मापासूनच सुरू होऊन जातो. जबाबदारीपणा भारताचा जर झालेला आहे, तर आपण घर जर आपल्याकडे पैसे कमी असेल, तर जरा काटकसरीने चालवतो. रोजची 10 रुपयाची भाजी आहे ती असेल, ते 5 रुपयात कशी येईल त्याचा विचार करतो. तर ही झाली अभिरक्षेची व्याख्या. परंतु वास्तवात तसं होतंय का? तसं होताना दिसत नाही. पैसा खर्च करण्याची गरज आहे. तो पैसा खर्च केला जाईल, त्याच्याशिवाय सरकारची धोरणं जनतेपर्यंत जाणार नाही, म्हणून वारेमाप जाहिराती द्यायच्या. आणि 11,000 करोड हे एका वर्षाचं तुमचं जाहिरातीचं सरकारच्या बजेट ठेवायचं. मोठमोठे बॅनर्स आणि मोठमोठे होर्डिंग जागोजागी अमुक अमुक नेत्याच्या फोटोचे लावायचे, यांचे लावायचे, पंतप्रधान साहेबांचे लावायचे, हे करायचे. हे खरंच यासाठी निधी जातो, ही अभिरक्षा आहे का हो भारताच्या धनाची? उत्तर याचं नाही आहे. इथे डोळसपणे बघणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपले लोकप्रतिनिधी अशी विधेयकं त्या ठिकाणी येतात, तेव्हा काय करतात? झोपा काढतात.
नाना पालखीवाला एका भाषणामध्ये म्हणाले होते, आमच्या कॉलेजला व्हिजिटिंग लेक्चर म्हणून आले होते, तेव्हा ते असं म्हणाले होते की या देशामधले जेवढे नागरिक आहेत, त्या नागरिकांनी आपण जो काही टॅक्स रूपाने पैसा भरतो, एक पार्लेचं बिस्किटाचा पुडा जो आपण 2 रुपयाचा असतो, तो 4.5 रुपयाला आणतो, म्हणजे 2.5 रुपये आपण त्याच्यावरती टॅक्स भरतो. तो पैसा जो माझ्या खिशातून जातो, तो कुठे जातो, कसा जातो, त्याचा विनिमय कसा होतो, कशा पद्धतीने तो खर्च होतो, आणि सरकार जे ट्रस्टी आहे, त्या पैशावरती सरकारचा हक्क मालक म्हणून नाहीये, तर सरकारला तिथे एक चौकीदार म्हणून बसवलेला आहे. आणि हाच संदर्भ लक्षात घेऊन कदाचित मोदी साहेबांच्या लक्षात आलं असेल की आता लोकांना सांगावं की मी चौकीदार आहे आणि मी प्रधान सेवक आहे. फार चांगलं आहे. पण चौकीदारांनी चौकीदारासारखं वागलं पाहिजे. जर त्या बँकेतून लोकांच्या पैशातून एखादा मल्ल्यासारखा, नीरव मोदी सारखा, चोक्सी सारखा माणूस पैसे घेऊन पळून जात असेल, तर डेफिनेटली या भारताची जनता प्रश्न विचारते की बा चौकीदार तुम्ही म्हणत होते आणि घटनेतही तसं सांगितलंय की अभिरक्षा करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, तर चौकीदार काय करत होते. पण नाना पालखीवाल्यांच्या त्या लेक्चरचा संदर्भ आणि आता चौकीदाराचा संदर्भ जर लक्षात घेतला, तर लोक आणि जनता ही या संविधानाच्या बाबतीत झोपा काढते. आपण याच्यावर कधी विचार करत नाही, याच्यावरती चर्चासत्र होत नाही, आणि चर्चासत्र झाली तरी काहीतरी तावातावानी त्याला हे द्यायचं, दूषणं द्यायची, हे लोक बदमाशच आहे, राजकारण चोर आहे, हे भ्रष्टाचारी आहे, एवढं बोलून आपलं स्वतःचं काहीतरी थातूर सांत्वन करून घ्यायचं आणि शांत बसायचं. एवढ्यावर जनतेने थांबू नये, तर कारण हा जनतेच्या जीवाशी, त्यांच्या येणाऱ्या पिढ्याशी निगडीत असा प्रश्न आहे. म्हणून अभिरक्षा हे या ठिकाणी महत्वाचा शब्द आहे, तो आपण प्रकर्षाने लक्षात ठेवायला पाहिजे. पुढचा संदर्भ आहे धनविधेयक. व्याख्येमध्ये तो असा आहे की भारताच्या एकत्रित निधीतील पैशाचे विनियोजन, कुठल्याही प्रकारचं नियोजन करण्यासाठी जे विधेयक येतं, ते विधेयक समजा एखादं शेतकरी आत्महत्या, त्यांना देण्यात आलेलं पॅकेज, भारताच्या एकत्रित मुख्य निधीतून ते पॅकेज जाहीर होतं, तर त्याचं विनियोजन कसं असावं, तो पैसा कुठे जावा, तो पैसा कशा प्रकारे कुठे हे व्हावा. राजीव गांधींचं वाक्य मला आठवतं की 100 रुपये जर दिल्लीतून एखाद्या उपक्रमासाठी निर्गमित झाले, तर शेवटपर्यंत पोचता पोचता एखादा रुपयाच त्याच्यातला पोचतो, 99 रुपये गायब होतात. याला विनियोजन म्हणूया आपण, की असं नियोजन केलं पाहिजे. त्या दृष्टीनं आत्ताचं जे झालेलं आहे की डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंट मध्ये तो पैसा पोचवला जातो, ती त्या दृष्टीनं जमेची बाब आहे. थँक्स टू द डेव्हलप टेक्नॉलॉजी असं म्हणायला हरकत नाही या ठिकाणी. परंतु हे विनियोजन ज्या ज्या विधेयकामध्ये असेल, ती सगळी विधेयकं ही धन विधेयकं म्हणून संबोधली जातात. पुढचं आहे, कोणताही खर्च भारताच्या एकत्रित निधीवर भारित असलेला खर्च म्हणून घोषित करणे किंवा अशा कोणत्याही खर्चाची रक्कम वाढवणे, हे अतिशय महत्वाचं. म्हणजे कुठला खर्च केला, तो खर्च भारताच्या एकत्रित निधीतून होईल की नाही, असं बिल इंट्रोड्यूस करणं, ते सुद्धा धन विधेयकामध्ये आहे. परंतु मला याबद्दल शंका अशी आहे की आपले खासदार जे लोकसभेमध्ये बसलेले आहे, ते असं का म्हणत नाही की जेव्हा भारत सरकारच्या नावाने काही विशिष्ट पक्षांचे चेहरे चमकवण्यासाठी भारताच्या तिजोरीतून पैसा खर्च होतो, तो सरकारच्या निधीवर भारित का व्हावा? त्यांनी इंडिव्हिज्युअल का देऊ नये? त्यांना पगार मिळतो, त्या पगारातून त्यांनी थोडाफार उचलला पाहिजे खर्च. मंत्रिमंडळ आहे, त्यांचा पक्ष आहे. जर एखादा राजकीय पक्ष 1000 करोड रुपयाचं त्यांचं मुख्यालय बांधत असेल, तर याचा अर्थ तो राजकीय पक्ष त्या पैसा खर्च करण्यासाठी सक्षम आहे. आणि अशा वेळी त्या पक्षाचं निशाण दिसत असेल, त्या पक्षाचा एक चेहरा समोर जात असेल आणि जनतेमध्ये असा भ्रम निर्माण केला जात असेल की हे सगळं जे होत आहे ते सत्ताधारी सरकारचं नाही, पण पक्षाचं काम आहे, असा संदेश जर निर्गमित होत असेल किंवा निर्गमित झाल्याचं दिसत असेल, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, अशा वेळी तो पैसा सरकारच्या पैशातून द्यायचा की नाही द्यायचा, याच्यावर का चर्चा होत नाही आमच्या संसदेमध्ये? मला मला आठवत नाही की याबद्दलचं एकही धन विधेयक चर्चेला आलं असेल आणि त्याच्यावर घमासान अशी चर्चा झाली असेल. कारण एकदा अघोरी बहुमत तुम्हाला मिळालं
की त्या बहुमताच्या आधारे अनुसूची 10चा वापर करून तुम्ही सगळ्या खासदारांची तोंड पट्ट्या लावून बंद करता. पक्षाच्या धोरणाच्या पलीकडे ते खासदार तिथं काही बोलू शकत नाही आणि म्हणून हम करे सो कायदा. त्यामुळे आपली डेमोक्रेसी ही हळू-हळू, हळूहळू कॉर्पोरेटोक्रेसी कशी झाली किंवा आता एकाधिकारशाहीकडे ही लोकशाही कशी झुकली, याचं तुम्हाला गमक या पारायणामधून सिद्ध झालं पाहिजे. संविधानाचं पारायण करायचं म्हणजे नुसतं वाचून अर्थ समजून घ्यायचे नाही हो. ते तुम्ही आजच्या संदर्भात, आजच्या परिस्थितीला अनुरूप असे आणि जे रोजच्या रोज घडतंय. आणि ही एक महत्वाची बाब आहे, लक्षात घ्या. एकत्रित तुम्ही जर बघितलं तर साधारण 15-20 वर्षापूर्वी या अशा गोष्टींवर कोणी चर्चा करत नसे, कोणी बोलत नसे. पण आज लोक बोलायला लागले, आज लोक वर्तमानपत्रात लिहायला लागले. एवढं जाहिरातीवरचं सरकारचं जे बिल होतं ते भारताच्या तिजोरीतून का द्यावं, त्यासाठी अन्न फंड का निर्माण केला जात नाही, तोही एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. तर पीएम केअर फंड जो आता कोरोनामध्ये निर्माण केलेला आहे, तो पीएम कोरोना फंडला जो जो भाग आहे, तो तो फंड मुद्दाम भारताच्या एकत्रित निधी मध्ये जमा केलेला नाही, तो बाहेर ठेवलेला आहे. आणि तो कदाचित या घटनेतला आधार घेऊन ठेवला असण्याची शक्यता आहे. ही शक्यतेची गोष्ट मी करतो, कारण याच्यावरती अजून पुरेशी पडताळणी किंवा पुरेसं पुरावाजन्य असं मटेरियल उपलब्ध नाही, म्हणून हे महत्वाचं आहे. त्याशिवाय भारताच्या एकत्रित निधीच्या किंवा भारताच्या लोकलेखाच्या खाती पैशाची आवक किंवा अशा पैशाची अभिरक्षा किंवा जावक अथवा संघराज्याची किंवा एखाद्या राज्याची लेखा परीक्षा किंवा उपखंड क ते च यात विनिर्दिष्टित केलेल्या बाबींपैकी कोणत्याही बाबीला अनुषंगिक असलेली कोणतीही बाब, एखाद्या बाबीच्या अनुषंगाने का एखादी बाब येत असेल ना, तीही धन विधेयकामध्ये समाविष्ट होऊ शकते. याचा अर्थ या 5ही गोष्टी जर आपण इथे बघितल्या, त्याच्यामधली ही 5वी एकदा परत वाचतो मी, की भारताच्या एकत्रित निधीच्या किंवा भारताच्या लोकलेखाच्या खाती पैशाची लोकलेख म्हणजे पब्लिक अकाउंट. लोकलेख पब्लिक अकाउंट. पब्लिक अकाउंट मध्ये कुठल्याही कॉलम मध्ये आवक किंवा जावक दाखवलेलं असेल अशी कुठलीही रक्कम आणि त्या रकमेच्या अनुषंगाने काही बाबी पारित होणार असतील तर त्या सर्व बाबी या धन विधेयक म्हणून संबोधल्या जातात. धन विधेयकाच्या व्याख्येमध्ये ते बसतं. पुढे समभाग 2 असं म्हणतो की एखादे विधेयक हे दंड किंवा अन्य द्रव्य शास्ती बसवण्याकरता अथवा लायसन्स फीची किंवा दिलेल्या सेवेबद्दलच्या फीची मागणी किंवा भरणा करण्याकरता तरतूद करते. केवळ एवढ्याच कारणाने अथवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाने किंवा निकायाने स्थानिक प्रयोजनाकरिता कोणतीही कर बसविणे, तो रद्द करणे, तो माफ करणे, त्यात फेरफार करणे किंवा त्याचे विनियमन करणे याकरिता तरतूद करते. एवढ्याच कारणाने ते धन विधेयक असल्याचे मानले जाणार नाही. म्हणजे धन विधेयकाला आता हा अपवाद तुम्ही लक्षात घ्या. एवढं आपण बघितलं की कुठल्याही अनुषंगाने असेल तर मानलं जाईल, परंतु एखादं विधेयक हे दंड किंवा अन्य द्रव्य शास्ती शिस्तीचा भंग केल्यानंतर त्याच्यापासून पेनल्टी वसूल करणे, त्याला आपण शास्ती म्हटलेलं आहे. दंड वसूल करणे, लायसन्सची फी कमी जास्त करणे याबद्दलचं जर एखादं सरकारचं किंवा राज्यांचं विधेयक असेल तर ते विधेयक केवळ हा दंड आहे म्हणून हे धन विधेयकाच्या व्याख्येमध्ये समाविष्ट केलं जाणार नाही. आता इथं लक्षात घ्या, आपण मालक आहोत. मालकाकडून रितसर पैसे घेतले जातात कर स्वरूपाने. त्या पैशाबाबत आणि मालकाला एखादा दंड करून त्याच्याकडून सक्तीने वसूल केलं जातं, त्याबाबत या ठिकाणी फरक केलेला आहे. जे तुमच्याकडून दंड किंवा शास्तीच्या स्वरूपात वसूल केलं जातं ते धन विधेयकाच्या बाबतीतलं मटेरियल समजलं जात नाही. हे धन विधेयक हे मालकाने आपल्या कराद्वारे हे भारत सरकार चालवण्यासाठी जे केलेलं कॉन्ट्रीब्युशन आहे ते आणि त्याच्यावर बसवलेला दंड पेनल्टी याबाबत इथे डिफरन्स केलेला आहे की त्या बाबतीतलं विधेयक हे धन विधेयक समजलं जाणार नाही. केवळ तेवढ्यासाठी असेल तर. परंतु
अशा दंडाचा जर वापर आपण धन विधेयकाच्या दृष्टीनं एखाद्या टॅक्सचा भरणा किंवा हा दंड समजा एखादा लायसन्स फी वाढवायची आहे, पण केवळ लायसन्स फी वाढवायची आहे म्हणून ते धनविधेयक होत नाही. पण ती लायसन्स फी जर आपल्याला काही विकासाची कामं करून घेण्यासाठी किंवा एखाद्या कामाला पैशाची तूट पडलेली आहे, रोडचं काम असेल, खड्डे बुजवण्याचं असेल, तूट पडले, ते तूट भरून काढण्यासाठी हे लायसन्सची फी वाढवत आहोत असा जर संदर्भ आला तर ते धनविधेयक झालं. म्हणजे धनविधेयक हे केवळ लायसन्सचं मागे पुढे करणं, फीचं स्ट्रक्चर त्याच्यामधून होत नाही, तर ते तुम्ही कसं वापरणार आता? अर्थात जे जे काही पैसा तुम्ही त्याचा विनिमय जनतेच्या कामासाठी कराल, लोकांच्या कामासाठी कराल, त्यावेळी ते धनविधेयक होतं. केवळ फी वाढवण्याचं होत नाही, की जिथं सरकार डुबत चाललेलं आहे, जिथं जनतेच्या हातात पैसा राहिला नाही, महागाईने सगळे लोक होरपळत चाललेले आहे, पेट्रोलचे भाव गगनाला भिडलेले आहेत, त्या ठिकाणी आमदाराचे पगार 1.5 पट आणि 2 पट आणि खासदारांच्या सगळ्या सवलती एवढं करायची गरज काय आहे? कारण आपण कदाचित त्यांना या प्रकारे चूप राहण्यासाठी लाच तर देत नाहीये ना. मग आमचे प्रतिनिधी जर असे लाचखोर असतील तर काय होणार त्या समाजाचं आणि त्या देशाचं आणि त्या संविधानाचं? कशा कामाला मग संविधानाचं पारायण आहे ना? संविधानाचं पारायण हे तुमचे डोळे उघडणारा एक यज्ञ आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. माझ्या अंगावर कपडे होती त्याची लक्तरं होत आहेत याचा विचार करायला लावणारं हे पारायण आहे. आणि म्हणून साकल्याने याचा विचार केला पाहिजे. उत्तर याचं घटनेतच आहे. उत्तर दिलंय की तुमचा लोकप्रतिनिधी हा तुमचा राहिलेला नाही, तो कुठल्या तरी पक्षाचा, कुठल्या तरी एका माणसाचा किंवा कुठल्या तरी कॉर्पोरेट हाऊसचा जेव्हा झालेला आहे. ही छुप छुपा एक सुरंग ज्याला म्हणतो आपण, असा ह्या घटनेला लावला तर नसेल ना, असे प्रश्न तुमच्या मनात निर्माण झाले पाहिजे. म्हणजे प्रश्न आहे आणि त्याच्यावरती ओरड करायची नाही, ते कसे दुरुस्त करता येते याचा सकारात्मक विचार तरुणांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी करणं आवश्यक. पुढचे 2 आहे तेवढे वाचून घेऊया वेळेच्या अभावी. एखादे विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास लोकसभेच्या अध्यक्षाचा त्यावरील निर्णय अंतिम असेल. म्हणजे जसं मी सांगितलं की लायसन्सची फी वाढवणं आणि मग ते वाढलेली फी कुठं उपयोगात करणं. मग काही लोक म्हणतील की नाही हे तर फक्त या तरतुदीनुसार, असं होऊ शकत नाही. धनविधेयक आहे की नाही असा जर प्रश्न निर्माण झाला तर लोकसभेचे जे अध्यक्ष आहे हे त्याच्यावर अंतिम निर्णय देतील आणि तो निर्णय त्यांचा कायम असेल. आता लोकसभेचा अध्यक्ष म्हणजे कुठल्या तरी पक्षाचा माणूस असतो. पक्षाने जर त्याला सांगितलं की नाही बाबा हे आपल्या धोरणाच्या खाली आहे, तुम्ही असा निर्णय देऊन टाका, त्याने दिला की संपलं. घटना एका बाजूला सगळी प्रस्तुती देते, पण घटनाच जर दुसऱ्या बाजूला अपहरण केली जात असेल तर त्याचाही या दृष्टीनं पारायण म्हणून आपण विचार करायला पाहिजे. शेवटचा चौथा समभाग अनुच्छेद 110 असं सांगतो की प्रत्येक धनविधेयक अनुच्छेद 109 अन्वये राज्यसभेकडे पाठवण्यात येईल तेव्हा व 111 अन्वये राष्ट्रपतीस त्यास अनुमतीकरता सादर करण्यात येईल तेव्हा ते धनविधेयक आहे असं लोकसभेच्या अध्यक्षाच्या स्वाक्षरीने प्रमाणपत्र त्यावर पृष्ठांकित केलेलं असेल. असं धनविधेयक जेव्हा राष्ट्रपतीच्या सहीला जाईल तेव्हा त्यावर लोकसभा अध्यक्ष वेगळं पत्र लावून सगळ्यात वरती पृष्ठांकित करेल, म्हणजे त्याच्यावर अनुक्रमांक देईल, असं सर्टिफिकेट जारी करेल की हे धन विधेयक आहे. म्हणजे लोकसभेच्या अध्यक्षाला हा फार मोठा अधिकार आहे की कुठलं विधेयक हे धन विधेयक आहे हे प्रमाणित सर्टिफाईड करू शकतो. अध्यक्षाने लोकसभेच्या सर्टिफाईड केल्याशिवाय राष्ट्रपतीची सही त्याच्यावर होत नाही. अर्थात हे सगळं प्रोसिजर आपण बघितलं. प्रोसिजर बघत असताना, घटनेची तरतूद बघत असताना, ती तरतूद वास्तवासी इन कॉन्टेम्पररी इफेक्ट तुम्हाला जोखता आली पाहिजे, जाणून घेता आली पाहिजे. तेवढी तुमची जाणीव नेणीव स्पष्ट असली पाहिजे. असा हा प्रांजळ प्रयत्न आपण या संविधान पारायणाच्या माध्यमातून करत आहोत. ती जे आरेची स्कीम होती ती शासकीय स्कीम होती आणि एका काळी करोडो लिटर दूध तिथून निर्गमित व्हायचं. हळूहळू शासकीय यंत्रणा ह्या कशा नीट चालत नाही हे दाखवायचं आणि त्या बंद पाडायच्या. हे हा जो प्रोफेशनलिझम आहे तो शासकीय जाहिरात संस्थेमध्ये येऊ द्यायचा नाही आणि बाजूला मग आपण त्याचं खाजगीकरण केल्यासारखं खाजगी लोकांना चान्स द्यायचा का? कारण शासनातले लोक तशा प्रकारची क्रिएटिव्हिटी देऊ शकत नाही जे बाहेरचे लोक देतात. पण तशा प्रकारची क्रिएटिव्हिटी देण्यासाठी आपल्या लोकांना ट्रेन करा ना.
हे फार व्यवस्थित आहे त्याने विचारलं. आज दूरदर्शनचे कार्यक्रम लावा. दूरदर्शनचे कार्यक्रम का तुम्ही इतर कार्यक्रम असतात तसे देत नाही? का एखादी हास्य जत्रेचा कार्यक्रम हा दूरदर्शनवर तुम्ही निर्माण करू शकत नाही? त्यासाठी खाजगी कंपन्या, त्यांना सॅटेलाईटचं वाटप, 4G, 2Gचं स्पेक्ट्रम त्यांच्या नावानी, त्यांच्या मोठमोठ्या जाहिरात चॅनल्स त्यांच्या नावानी, हे जे सगळं चाललेलं आहे, हे खाजगीकरणाच्या माध्यमातून होतंय. हे सुद्धा लक्षणीय आहे आणि या ठिकाणी जाहिरातीवर जर खऱ्या अर्थाने तुम्हाला दंडक आणायचा असेल, तर तो दंडक या पद्धतीने तुमच्या सरकारी यंत्रणा ज्या जाहिरात क्षेत्रातल्या आहे, त्यांना जास्त प्रगल्भ करता येऊ शकतं. बीएसटी बसचं उदाहरण आहे. खाजगी बस सेवा जोरात चालतात. दिल्लीला तुम्ही बघा. त्या प्रायव्हेट लोकांनी घेतल्यानंतर एकदम व्यवस्थित चालायला लागतात. पण त्या लोककल्याणाच्या ह्याच्यात तर चालत नाही. ब्लेम कशावर दिला जातो, की लोकं बरोबर काम करत नाही. तुम्ही एवढे पैसे आणून त्याच्यामध्ये देत नाही. म्हणूनच सगळ्या ऑइल कंपन्या या स्वायत्त करून ऑटोनॉमस करण्यात आल्या. त्या ऑटोनॉमस करण्यामधून त्यांच्यातून जो फायदा मिळाला तो डायरेक्ट सरकारनं आता विकायला सुरुवात केली. उद्या मुंबईतली लोकल चालत नाहीये, लोकल सुरू ठेवायची नाही, सुरू ठेवायची नाही, हे कोरोनाच्या नावाखाली चालू आहे. उद्या त्याच्यामध्ये लॉस झाला, की लॉस आला ते आला, की मग सांगायचं आम्ही त्याचं खाजगीकरण करतो कारण सरकारला परवडत नाही. हे 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 फार महत्वाचं या संविधानिक पारायणाच्या दृष्टीनं जनतेच्या लक्षात येणं महत्वाचं आहे. आणि इथे कोणाची जबाबदारी आहे? हे सगळं करून घेणं हे जबाबदारी कोणाची आहे? जे संसदेमध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी निवडून पाठवलेले आहेत, ते तिथं करतात काय? आपण त्यांची कॉलर पकडली पाहिजे, की ह्या पद्धतीचं आमच्या पैशाचं चुकीचं विनिमय जे होतं, त्याला जबाबदार कोण आहे? असं होत नाही तोपर्यंत हे काही सुधारणार नाही. एक प्रकारे असं होऊ नये आम्ही म्हणतो, तसंच तुम्ही वागायला पाहिजे. अशा प्रकारची लाच देण्यासाठी तर भत्ते आणि वेतन खासदारांचे आणि आमदारांचे वाढवून दिले जात नाही ना? असाही प्रश्न या दृष्टीने तुमच्या मनात येऊ शकतो. आतापर्यंत 61 आज याचे पुष्प झालेत. अतिशय सुंदर असा चांगला रिस्पॉन्स आहे. खूप उपकृत असे प्रश्न लोक उपस्थित करतात. अनेकांना त्यांच्या मनात असलेल्या प्रश्नाची उत्तरं लिहिल्या याच्यातून मिळत आहेत. म्हणून अजून जास्तीत जास्त लोकांनी याच्यात सहभागी व्हावं असं अपील मी सगळ्यांना करतो आणि आज वेळ संपल्यामुळे या ठिकाणी थांबतो. उद्या परत 7:30 वाजता भेटूया. धन्यवाद.